नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागील काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील नेमकं कुठे उमेदवार उभे करणार, कोणाला पाडणार, कोणाला पाठिंबा देणार याविषयी अनेक चर्चा होत होत्या. या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार देणार नाहीत. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम हा येणाऱ्या विधानसभेवर काय होऊ शकतो, कुठल्या पक्षाला फायदा होऊ शकतो आणि कोणाचा तोटा होऊ शकतो, या व्हिडिओमध्ये याशिवाय चर्चा करूया. नमस्कार, माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात सक्कल टुडे. साधारणतः मागच्या 1 वर्षापासून मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन हे कमालीचं गाजतं आणि त्यासोबतच मनोज जरांगे पाटील आणि भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये आपल्याला संघर्ष देखील पाहायला मिळाला. याची सुरुवात झाली अंतरवाली सराटीमध्ये झालेला लाठीचार्ज. त्यानंतर झालेले त्याचे परिणाम हे पूर्ण संबंध महाराष्ट्रात पडताना आपल्याला पाहायला मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या नाराजीचा फटका हा कुठे ना कुठे महायुतीला बसल्याचे चित्र दिसत आहे. आणि त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुका, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याविषयी कमालीची उत्सुकता सगळ्याच्या मनात होती. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या इच्छुक कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सांगितलं. त्या पद्धतीने अख्ख्या राज्यभरामध्ये हजारो अर्ज जे आहेत, उमेदवारी अर्ज, ते दाखल केले गेले आणि आता यातला कोणीतरी एक निवडून बाकी सर्वांनी जे आहे त्यांनी माघार घ्यायची, अशा पद्धतीचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला होता. आणि पण आज त्यांनी सांगितलं की मी कुठलेही उमेदवार उभे करणार नाही. गनिमी कावा पद्धतीने मी उमेदवार जे आहेत, जे लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय त्यांना आम्ही पराभूत करणार, अशा पद्धतीचा निर्णय हा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला. आता नेमकं लक्षात ठेवा, मनोज जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये काही लोकांनी त्यांच्यावर असाही आरोप केला की त्याची धरसुरवट्टी नाही. अत्यंत विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतला असं कमीत कमी मला वाटतं. कारण काही लोक ज्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितलं तर त्यापैकी एखाद्या माणसाला उमेदवारी दिली असती तर बाकी लोक नाराज झाले असते. पण जो 6 कोटी मराठा बांधव आहेत, त्या मराठा बांधवांना बरोबर घेऊन जर समजा निवडणुकीमध्ये 288 मतदारसंघावर ह्याचा प्रभाव मनोज जरांगे पाटील यांना चांगल्या पद्धतीने पाडता येतो, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आता यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटील यांना या गोष्टीची पक्की जाण होती की एकट्या मराठा समाजाच्या नावाखाली आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार हे विजयी होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे आपण विनाकारण हे जे सगळं आंदोलन चालू आहे, ते आंदोलनाचं राजकीय स्वरूप मिळालं तर उद्या त्याला राजकीय दृष्टिकोनातूनच पाहिलं जाईल. इतका गांभीर्याचा विचार सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला असावा. त्यामुळे सुद्धा त्यांनी हा निर्णय घेतला असावा. महत्वाचं म्हणजे की आता मनोज जरांगे पाटील यांचा जो विरोध आहे तो कोणाला आहे हे आपल्याला सांगण्याची गरज नाहीये, कारण माहिती आहे. कारण की याचा फटका आपण महायुतीला बसताना बघितला होता. भारतीय जनता पार्टीने जे प्लॅनिंग केलेले आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला, मला असं वाटतं की शहरी भागामध्ये जिथं एक समाज असा एकट्ठा नसतो, वेगवेगळ्या समाजाचे लोक असतात, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला या आंदोलनाचा प्रभाव पाहायला मिळणार नाही. पण ग्रामीण भागामध्ये मात्र मराठा समाजाच्या नाराजीचा फटका हा भारतीय जनता पार्टीला बसू शकतो, असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. कारण की मराठा समाज हा ग्रामीण भागामध्ये बहुतांश विधानसभा मतदारसंघामध्ये हा निर्णायक मतदार आहे. त्यामुळे या मतदारांची नाराजी नेमकी कोणाला भारी पडतील हे आपल्याला मतदानाच्या नंतर निकालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसून येईल. पण आपण जसं पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो गनिम्या कावा पद्धतीने ज्या लोकांनी आरक्षणाला विरोध केला त्या लोकांना आम्ही पराभूत करणार, अशा पद्धतीचा एक संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे गनिमी कावा कदाचित हा असू शकतो की ज्यांनी विरोध केला त्यांना आपण पराभूत करायचं, हे सुद्धा त्यांचं जे आहे गनिमी कावा जे आहे तिचं प्लॅनिंग जरा म्हणतायत ते कदाचित हे सुद्धा असण्याची शक्यता जास्त आहे. आता याचा जर तुम्ही म्हणसाल की परिणाम काय होईल, मनोज जरांगे पाटील हे यांनी मध्यंतरी मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा केली
आणि दलित समाजाला सुद्धा एकत्रित आणण्याचा प्रयत्न हा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. आता नेमकं हे जे आता सध्या त्यांनी मुस्लिम, मराठा आणि दलित मत यांना एकत्र करण्याचा त्यांनी प्लॅनिंग केलं होतं ते कितपत यशस्वी होतं हे पाहणं फार इंटरेस्टिंग असेल असं मला वाटतं. आता तिथे यातली अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे याचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत दिसतील काय? हो, मराठा समाजाच्या निर्णयाचे परिणाम हे आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित पाहायला मिळतील याची दाट शक्यता आहे. आता नेमका हा नाराज झालेला समाज हा कुठं जाईल याविषयी आत्ताच आपल्याला काही सांगता येणार नाहीये, कारण की आत्ताच कुठं प्रचार सुरू झालेला आहे आणि प्रचाराअंती मनोज जरांगे पाटील आता नेमकी म्हणजे आजच्या दिवसानंतर पुढे विधानसभेच्या 20 तारखेच्या जे मतदान आहे त्या मतदानाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील कुठला निर्णय अजून घेतात आणि हा निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल हे आपल्याला निश्चित पाहावं लागणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की याचा प्रभाव मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टरचा हा खूप मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आपण लोकसभेच्या निवडणुकीचा जर अभ्यास केला तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ मात्र एकच जागा युतीला जिंकता आलेली आहे आणि तो उमेदवार सुद्धा हा संदीपान भुमरे यांच्या रूपाने मराठा उमेदवार होता. त्यामुळे आणि यामध्ये अजून एक गोष्ट पाहायला गेलं, जरांगे पाटील यांनी जो आज निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे पडसाद हे विधानसभेवर नेमके काय उमटतात आणि त्यांच्या या नाराजीचा फटका महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याला सहन करावा लागतो हे आपल्याला निकालात स्पष्ट होईल. पण मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत योग्य निर्णय असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि योग्य वेळेला योग्य निर्णय जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा आणि संकट टुडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.